आपण बघतोय या ठिकाणी मोठी गर्दी झाली असल्याचंही आपण बघितलेलं आहे। तर राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवरती आज सभा होती आहे। शरद पवार, राहुल गांधी हे दोघेही सभास्थळाकडे निघालेले आहेत। याशिवाय उद्धव ठाकरे हे देखील शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काही वेळातच आता इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। आपणच बेईमानीनं राज्याचा मुख्यमंत्री होणं, डोक्याच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेत येणं आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र बेईमानांचं राज्य नाही, इमानदाराचं आहे। आणि आज इथं देशाच्या संविधानाचं रक्षण करणारी सगळी व्यवस्था या ठिकाणी उभी आहे। त्याला काळा दिवस म्हणत असतील तर भ्रष्टाचारी व्यवस्था जे केंद्रामध्ये मोदी सरकारच्या रूपाने बसलेली आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिलेलं आहे। हे तर कोणालाच लपलेलं नाही। एका घ्यानं चंदा जमा करा कोणाचं नाही हे आहे। देश कुठून देश चालवणारी लोक तानाशाप्रवृत्ती त्याच्या सोबत जे लोक उभं आहेत ते लोक जे उभे आहेत तेच त्याच्यासाठी तो काळा दिवस आहे। यासाठी संविधान आणि लोकशाहीचं रक्षण करणारी लोक इथं एकत्रित आली। तर बेमान लोकांना असं बोलावंच लागतं। तर आपण आताच नाना पटोले यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। मात्र आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे हे आपल्यासोबत शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेरून जोडले गेलेले आहेत। आवेश, आपण जर बघितलं तर राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे हे आता शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झाले असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचते। साधारणतः किती वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि कोण कोण त्या ठिकाणी पोहोचले या संदर्भातली माहिती? शेजार नक्की 10 ते 15 मिनिटांमध्ये राहुल गांधी हे इथे येतील शिवाजी पार्कमध्ये। पहिले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालतील, त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा भेट देणार आहेत। शरद पवार सुद्धा 10 ते 15 मिनिटात येणार आहेत आणि उद्धव ठाकरे निघाले अशी माहिती मिळते आहे। आत्तापर्यंत आलेल्या नेत्यामध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आलेले आहेत, माजी पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आलेले आहेत आणि बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे सुद्धा आलेले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे सुद्धा आलेले आहेत आणि शिवसेनेकडून अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, सचिन अहिर हे मान्यवर नेते आलेले आहेत आणि वेगवेगळ्या आसन व्यवस्था त्यांना बसण्यासाठी केलेली आहे। शिवसेनेसाठी वेगळी, काँग्रेससाठी वेगळी आणि शरद पवार गटासाठी वेगळी आसन व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। आणि आपण बघतो हे जो VIP गेट आहे इथूनच राहुल गांधी येणार आहे, इथूनच शरद पवार सुद्धा येणार आहेत आणि इथूनच उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी इथून येतील, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा भेट देतील आणि त्याच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तिथं सुद्धा पुष्पहार करणार आहेत आणि मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते पहिलेच उपस्थित आहेत। राहुल गांधी यांना बघण्यासाठी मुंबईत नाही तर राज्यभरातून जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते इथं दाखल झालेले आहे आणि राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांना बोलण्यासाठी हे कार्यकर्ते उपस्थित आहे। आणि बघू शकतो की राहुल गांधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला भेट देणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस सुरक्षा आहे। स्वतः राहुल गांधीचे सुरक्षा रक्षकसुद्धा इथं दाखल झाले आहेत। त्या तिथं कोणालाही माध्यमांना नाही तर कुठल्याही नेत्यांना तिथं जाऊ देत नाहीत आणि सुरक्षा कडक तैनात करण्यात आलेली आहे शेदल। आणि बघू शकतो की मोठ्या संख्येने आता जे काँग्रेसचे नेते आहेत ते सुद्धा स्टेजच्या बाहेर थांबलेले आहेत राहुल गांधी यांची वाट बघत। शेदल, निश्चितच आवेश, धन्यवाद। या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तर आता राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरच्या सभेवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय आणि ज्या शिवतीर्थावरती बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होती असं त्यांनी म्हटलं। मात्र आता जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। त्या दरम्यान आपण ही दृश्य जी आहे ती या सभास्थळीच्या स्टेजवरची बघतोय, ज्या ठिकाणी अनेक मोठे इंडिया आघाडीमधले अनेक मोठे नेते या आधीच पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवाजी पार्कच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। राहुल गांधी देखील पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सभास्थळी पोहोचते।